रात्रभर युवांचा उत्साह सहन करून वेदिका थकली होती. पहिल्या रात्रीचा संकोच आणि लाजळूपणा तिला त्याला नकार देण्यापासून रोखत होता. युवांचा उत्साह कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. थंड रात्रीनंतर सकाळची सौम्य किरणे खोलीत पसरू लागली. परंतु वेदिकाचा थकवा आता शिगेला पोचला होता. तिने युवानला हळुवारपणे विनंती केली, आता थांबा, पहा सूर्य उगवला आहे. युवानने मोठ्या कष्टाने स्वतःला आवरले आणि तिच्यापासून दूर केले. तोही झोपेला आला होता. पण वेदिकाच्या कोमलतेने आणि निरागसतेने त्याला असह्य केले होते. असो, तो मागे वळून झोपी गेला आणि वेदिकाचे डोळे जड झाले. काही वेळाने दारावर कोणीतरी ठोठावले. युवान गाढ झोपेत होता म्हणून वेदिकाला उठावे लागले. ती अडखळत दाराकडे गेली आणि हळुवारपणे तिने विचारले, कोण आहे? बाहेरून आवाज आला, बेटा, आता 9 वाजले आहेत, लवकर तयार हो, तुझे माहेरचे लोक येणार आहेत. तिच्या सासूचा आवाज ऐकून वेदिकाला तिच्या मनात एक विचित्र दुःख जाणवले. तिने घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 7:30 वाजेपर्यंत युवानने तिला स्वतःपासून दूरच केले नव्हते. ती जेमतेम 2 तास झोपली होती आणि आता तिला पुन्हा उठावे लागले. तिची नजर बेडवर गाढ झोपलेल्या युवानवर होती. तो पूर्णपणे निश्चिंत होता, जणू काही त्याला काहीच पर्वा नाही. वेदिकाने जड अंतकरणाने कपाट उघडले आणि तिचे कपडे काढले आणि आंघोळीसाठी गेली. पटकन तयार होऊन ती बाहेर आली. तिने पाहिले की तिचे आईवडीलही ती जातीच्या विधीसाठी आले होते. तिची सासू हसली आणि म्हणाली, बेटा, युवानलाही उठव. पाहुणे वाट पाहत असताना त्यांच्या जावयाने झोपणे योग्य वाटत नाही. हे ऐकून वेदिकाला एक विचित्र चिंता वाटली. काल रात्रीनंतर तिला युवानला तोंड देण्याची भीतीही वाटत होती. तिला भीती वाटत होती की पुन्हा कालच्या रात्रीसारखेच काहीतरी घडेल. रात्रभर युवान म्हणत राहिला, वेदिका, तुझा सुगंध माझ्या मनाचं सांत्वन आहे. मला आशा आहे की ही रात्र कधीच संपू नये. युवानच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली. पण जेव्हा तिच्या सासूने तिला पुन्हा बोलावले तेव्हा ती मनात नसतानाही खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले होते, पण युवान अजूनही झोपलेलाच होता. वेदिकाने हळुवारपणे त्याचा हात धरला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. युवान, जागे व्हा, सगळे तुमची वाट पाहत आहेत. युवानने वेदिकाकडे झोपाळलेल्या डोळ्यांनी पाहिले. तिचा चेहरा पाहताच त्याचा खोडसडपणा जागा झाला. त्याने अचानक वेदिकाचा हात ओढला, ज्यामुळे ती थेट त्याच्यावर पडली. वेदिका, मला तुला सोडून दूर जावे वाटत नाही. युवान तिला हसत म्हणाला. हे नातेवाईक मला वेळही देत नाहीत. वेदिका घाबरली. युवान, मला सोडा, सगळे आपली वाट पाहत आहेत. युवानने तिचे काहीच ऐकले नाही आणि जबरदस्तीने तिला थांबवले. त्याला जे हवे होते ते त्याने करून तिला जाऊ दिले आणि नंतर आंघोळीसाठी निघून गेला. तो बाहेर आल्यावर त्याने त्याचा ओला टावेल वेदिकावर फेकला आणि म्हणाला, मी नाश्ता करायला जात आहे, तूही जा आणि तयार हो. जर मला उशीर झाला तर काही बहाणा कर. वेदिकाला रडावेसे वाटले, पण ती सर्वांसमोर काहीही करू शकली नाही. युवान खोलीतून निघून गेला आणि ती शांतपणे पुन्हा आंघोळ करायला गेली. तेच कपडे घालून ती पुन्हा तयार झाली, जेणेकरून कोणालाही काही संशय येऊ नये. नाश्त्याच्या वेळी युवानने तिला वारंवार खोलीत बोलावले, पण आता ती कंटाळली होती. म्हणून ती युवानच्या आईजवळ बसली आणि ती गप्पा मारू लागली. युवानने वेदिकाला त्याच्याकडे दुर्लक्ष करताना पाहिले तेव्हा तो रागावला. तो उठून त्याच्या खोलीत गेला आणि त्याने दार जोरात बंद केले. आत्ताच तो इथे सर्वांसोबत बसून नाश्ता करत होता. वेदिकाने नाहीमध्ये मान हलवली आणि तिच्या आईला खोटे बोलली. मला माहीत नाही आई, अचानक त्यांना काय झालं आहे. युवानच्या रागाचे कारण वेदिकाला चांगलेच माहीत होते. तथापि वेदिकाला या क्षणी युवानचा राग सहन होत होता, पण त्याचा उत्साह सहन होत नव्हता. असो, वेदिका दिवसभर तिच्या खोलीत गेलीच नाही. संध्याकाळी सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम होता, म्हणून तिच्या सासूने तिला तयार होण्यासाठी पार्लरमध्ये पाठवले आणि ती स्वतः कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त झाली. सुनमुखाच्या कार्यक्रमासाठी वेदिका आणखी सुंदर दिसत होती, किंवा असे म्हणा की ती अगदी अप्सरा दिसत होती. युवान तिला पाहून डोळे मिचकवायलाही विसरला. हिरव्या आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये एक सुंदर सुनमुखाचा सुंदर पोशाख, मेहंदीने सजवलेल्या तिच्या हातात लाल आणि हिरव्या बांगड्या आणि पायात सोन्याचे पैंजण. या सर्वांवर सुनमुखाच्या साडीचा डोक्यावरचा सोनेरी पदरातून वेदिकाचा सुंदर चेहरा दिसत होता. तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. सुनमुख समारंभासाठी वेदिकाला युवानच्या शेजारी बसवण्यात आले. तेव्हा युवानने वेदिकाचा हात घट्ट धरला आणि तिच्या कानाजवळ येऊन तो म्हणाला, वेदिका, आज तू कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून वाचू शकणार नाहीस. हे ऐकून वेदिकाचे डोके फिरू लागले आणि तिच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या रात्री युवानने वेदिकाला झोपू दिले नाही.
वेदिका तिच्या खोलीत जाऊ नये म्हणून भीतीने दिवसभर श्वास रोखून तिच्या सासूसोबत बसून राहिली. शिवाय सुनमुखाचा समारंभ संपताच वेदिकाचे कुटुंब तिला सोबत घेऊन जाणार होते, म्हणून वेदिकाच्या सासूने तिच्या पालकांना सुनमुखाच्या समारंभातून जाण्यापासून रोखले. तथापि वेदिकाच्या कौटुंबिक परंपरेनुसार मुलीचे पालक दुसऱ्या दिवशी सकाळी येतीजाती समारंभासाठी त्यांच्या मुलीला घरी आणतात. म्हणूनच वेदिकाचे पालकही सकाळी लवकरच वेदिकाला घेण्यासाठी गेले. जेव्हा वेदिकाच्या सासूबाईंनी त्यांना सांगितले की सुनमुखाचा समारंभ संध्याकाळी होणार आहे, तेव्हा ते वेदिकाला न घेता परत जाणार होते. पण वेदिकाच्या सासूबाईंनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, अशा प्रकारे तुमच्या मुलीला घेतल्याशिवाय निघून जाणे चांगले ठरणार नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी सुनमुखाचा समारंभ होईपर्यंत वाट पाहावी आणि नंतर वेदिकाला लवकरात लवकर सोबत घेऊन जावे. पण आता वेदिकाला इतकी झोप आली होती, ती आज रात्री युवांसोबत जागी राहू शकणार नव्हती. तिची हिंमतच झाली नाही. सुनमुख समारंभ संपताच वेदिकाच्या पालकांनी वेदिकाला त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची परवानगी मागितली आणि म्हणाले, तुम्ही दुसऱ्या दिवशी वेदिकाला परत घेऊन जाऊ शकता. युवांची आई म्हणाली, हो नक्कीच. एवढे बोलून वेदिकाच्या सासूबाईंनी वेदिकाच्या कपाळाचे चुंबन घेतले. कोणालाही याची अपेक्षाच नव्हती. पण वेदिकाच्या जाण्याबद्दल ऐकून युवानला मात्र धक्का बसला. युवान लगेच म्हणाला, नाही नाही, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला सोबत घेऊन जाण्याची प्रथा नाही. युवानच्या आईने युवानच्या खांद्यावर हलकेच थाप मारली आणि म्हणाल्या, युवान बेटा, मोठ्यांशी अशी मस्करी करू नकोस किंवा त्यांना असे उत्तर देऊ नकोस. एवढं बोलून युवानची आई हसली. वेदिकाच्या पालकांना सांगण्यात आले, तुम्ही युवानचे शब्द मनावर घेऊ नका. आजकालच्या मुलांना थोडीही लाज वाटत नाही. ते सहजच काहीही बोलतात. पण तुम्ही वेदिकाला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. वेदिकाला कदाचित तिच्या आईवडिलांसोबत घरी जाऊन थोडीशी झोप घ्यायची होती, कारण तिचे डोकेदुखीने दुखत होते. वेदिकाने युवानकडे पाहिले आणि लगेच तिची नजर हटवली. युवान ज्या प्रकारे तिच्याकडे पाहत होता, तो त्याच्या डोळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करत होता, वेदिका, तू स्वतः जाण्यापासून नकार द्यायला हवा होतास. तू तुझ्या आईवडिलांसोबत तुझ्या आईवडिलांच्या घरी जायचे नाही. त्यानंतर वेदिकाने युवानकडे पाहिलेही नाही. शांतपणे ती तिच्या आईवडिलांसोबत तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. माहेरी आल्यावर जेव्हा वेदिका कपडे बदलून बेडवर झोपणार होती, तेव्हाच युवानने तिला फोन करायला सुरुवात केली. वेदिकाने फोन उचलला आणि तिच्या कानाला लावला. युवानने तिला विचारले, वेदिका, तुझ्या कुटुंबात ही कसली परंपरा आहे? असे कोण करते? वेदिका म्हणाली, पण युवान, हा एक विधी आहे आणि लग्नानंतर प्रत्येक पालक हा विधी करतात. युवान म्हणाला, अशा विधी चुलीत गेल्या. मी आत्ताच तुला घ्यायला येत आहे आणि तू माझ्यासोबत आत्ताच घरी येत आहेस. युवान खूप रागावला होता. त्याने वेदिकाला हे अतिशय कठोर शब्दात सांगितले होते. वेदिका म्हणाली, पण युवान, कृपया मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या पालकांना काय कारण सांगू? युवान म्हणाला, हे बघ वेदिका, मला हे सर्व माहीत नाही. तू कोणतंही कारण सांगू शकतेस, पण तू आत्ताच माझ्यासोबत घरी परत येणार आहेस. युवानने वेदिकाला स्पष्ट सांगितले. ठीक आहे वेदिका, तू मला सांग, अजून तू कपडे बदलले नाहीस ना? वेदिकाने उत्तर दिले, हो युवान, मी कपडे बदलले आहेत. आत्ता मी झोपायलाच जाणार होते. युवान म्हणाला, वेदिका, मग आत्ता तू सुनमुखाच्या समारंभासाठी जशी तयार झाली होतीस तशीच तयार हो. वेदिका म्हणाली, पण युवान, वेदिकाचे बोलणेही संपले नव्हते तेव्हाच युवानने तिला अडवले आणि म्हणाला, हे बघ वेदिका, मला काहीच माहीत नाही. मी आत्ता तुला घ्यायला येत आहे आणि मी तुला सुनमुखाच्या समारंभासाठी ज्या लुकमध्ये पाहिलं होतं त्याच लुकमध्ये पाहायचं आहे. मी तुझे सर्व दागिने माझ्या हातांनी काढेल आणि तुझ्यापासून प्रत्येक गोष्ट मला काढायची आहे, जसे मी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री काढले होते. तू मला न विचारता तुझा मेकअप कसं काय काढलास? माझे हक्क हिरावून घेणारी तू कोण आहेस? बघ वेदिका, तू आत्ता माझी पत्नी आहेस आणि मला न विचारता तुला काहीही करण्याची परवानगी नाही. युवानच्या तोंडून असे शब्द ऐकून वेदिकाचा श्वास तिच्या छातीत अडकल्यासारखं झालं. त्यावेळी युवान तिथे नव्हता, पण त्याच्या कठोर शब्दांमुळे वेदिकाला युवानच्या रागाची पातळी कळली होती. वेदिका म्हणाली, युवान, कृपया मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी आत्ता तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी माझ्या कुटुंबाला काय उत्तर देणार? जर मी अचानक तुमच्यासोबत असे घरी जाण्याबद्दल बोलले तर माझे कुटुंब माझ्यावर नाराज होईल. युवान म्हणाला, हे बघ वेदिका, तुझ्या घरात कोण नाराज आहे किंवा नाराज होईल याची मला पर्वा नाही. तू माझी पत्नी आहेस वेदिका, आणि मला रात्री माझ्या खोलीत तुझी गरज आहे. मला तुला दररोज रात्री माझ्या पलंगावर पाहायचं आहे. तुझा सहवास मला अनुभवायचा आहे. हे बघ वेदिका, आता तुझ्याकडे फक्त 15 मिनिटं उरली आहेत
आणि या 15 मिनिटात तू सुन्मुखाच्या कार्यक्रमासाठी जशी तयारी केलीस तशीच तयारी करायला हवीस. तोच हिरवा आणि लाल रंगाचा ड्रेस आणि भरपूर दागिने जे मी आज रात्री स्वतःच्या हातांनी एक एक करून काढेन. वेदिका म्हणाली, युवान, मी तुझ्यासोबत येण्यासाठी काहीतरी निमित्त बनवेन, पण जर मी पुन्हा असाच पोशाख घातला तर मी सर्वांना काय उत्तर देऊ? नंतर युवान म्हणाला, हे बघ वेदिका, मी तुला काहीतरी निमित्त बनवून तुला तुझ्या आईसोबत जाण्यास नकार देण्यास सांगत होतो. तेव्हाच तू याचा विचार करायला हवा होतास. पण नाही, तू माझ्याकडे पाहण्याचीही तसदी घेतली नाहीस. म्हणजेच तुझ्या नजरेत माझे काहीच महत्त्व नाही. जर तू इथून निघून गेली नसतीस तर हे सर्व घडलेच नसते. माझी प्रिय वेदिका, आता तूच ही चूक केली आहेस तर तुला स्वतःलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. वेदिकाने युवानला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण माहीत नाही आज युवानला असे काय झाले आहे. तो काहीही ऐकायला तयार नव्हता. युवानने आपले वाक्य पूर्ण केल्यानंतर लगेचच त्याचा फोन बंद केला. पण बिचाऱ्या वेदिकाला काय करावे आणि काय करू नये या विचित्र परिस्थितीत अडकवले होते. असो, सर्वप्रथम वेदिकाने तिच्या आईला विश्वासात घेतले आणि ती म्हणाली, आई, युवानची तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मला घरी परत जावे लागेल. मी दुसऱ्या वेळी नक्कीच येईल. वेदिकाच्या आईने यावर आक्षेप घेतला नाही आणि म्हणाल्या, ठीक आहे बेटा, ठीक आहे. यावेळी जावयाच्या तब्येतीची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. वेदिकाने तिच्या आईला तिच्या सासरच्या घरी परत जाण्यास राजी केले होते, पण तिला पुन्हा सुन्मुखाचा पोशाख घालून, वधूसारखे कपडे घालून तिच्या आईवडिलांच्या घरातून निघून जाणे अजिबात योग्य वाटले नव्हते. असो, वेदिकाने तिचे सर्व सामान पॅक केले आणि तिच्या बॅगेत भरले. मग युवान मुख्य गेटवर पोहोचताच तो तिला कॉल करून म्हणाला, वेदिका, तू बाहेर ये, मी आत येणार नाही. वेदिकाने तिचे सर्व सामान उचलले आणि बाहेर गेली. वेदिकाला पाहून युवानने त्याच्या भुवया उंचावल्या. वेदिकाने तिचे सामान मागच्या सीटवर ठेवले आणि युवानच्या शेजारी येऊन बसली. युवान मग वेदिकाला म्हणाला, वेदिका, मी तुला तयार व्हायला सांगितले होते, मग तू तयार का झाली नाहीस? मी जे काही बोललो त्याचा आता तुझ्यावर काही परिणाम होत नाही असे दिसते. तेव्हा वेदिका म्हणाली, युवान, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर मी आत्ता वधूसारखे कपडे घालून घरातून निघाले असते तर माझ्या आईला काय वाटले असते? मी आत्ता पुन्हा वधूसारखे कपडे घालून का सासरी जात आहे? मोठ्या कष्टाने मी तुमच्यासोबत जाण्याचे निमित्त शोधले आहे. त्याचे आभार. युवानने यावेळी काहीही सीन क्रिएट केला नाही. तो म्हणाला, ठीक आहे वेदिका, सध्या तरी मी तुला माफ करतो, पण आपण घरी पोहोचताच तू सुन्मुखाच्या फंक्शनसाठी जशी तयारी केली होतीस तशीच तुला माझ्यासाठी तयारी करावी लागेल. बिचारी वेदिका हताश झाली. ती म्हणाली, ठीक आहे युवान, मी तुमच्यासाठी अगदी तशीच तयारी करेन, पण तुम्ही मला वचन द्या, तुम्ही मला जास्त त्रास देणार नाहीत, कारण तुम्ही मला काल रात्री अजिबात झोपू दिले नाही. मी आज सकाळपासून जागी आहे, म्हणून आता माझे डोके खूप दुखत आहे आणि मला खूप झोप येत आहे. हे ऐकून युवान म्हणाला, अगं मूर्ख मुली, आधी घर तर येऊ दे, मी तुला असे काहीतरी सांगेन की तुला शांत झोपच लागेल. युवानने हे सांगताच त्याच्या डोळ्यातील एक प्रकारची शरारत दिसत होती. वेदिकाचे हृदय वेगाने धडधडू लागले. ते घरी पोचले तेव्हा युवानची आई झोपी गेली होती. पण युवानने त्याच्या खोलीत प्रवेश करताच युवान म्हणाला, चल वेदिका, लवकर तयार हो. वेदिकाने पुन्हा तिचा सुन्मुखाचा ड्रेस घातला, मेकअप केला आणि तशीच तयार झाली. एवढंच नाही, तिने तिचे सर्व दागिनेही घातले. तिने डोक्यावर दुपट्टा ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा युवान तिच्या जवळ आला. त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवले आणि पुन्हा तिच्यासोबत जे काही करायचे ते करू लागला. वेदिका 2 दिवसांपासून थकली होती आणि तिच्या डोळ्यांनाही झोप लागली होती, पण युवानला या सर्व गोष्टींची काहीच पर्वा नव्हती. आणि मग पहाटे 2 वाजता वेदिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण युवान खूप हट्टी होता. शेवटी वेदिका युवानसमोर हात जोडून म्हणाली, प्लीज युवान, आता थांब, मला थोडा वेळ झोपू द्या. पण युवान वेदिकाचे काही ऐकण्यास तयार नव्हता. त्याच्याकडे पाहून असे वाटले की जणू काही याला काहीतरी वेड लागला आहे. वेदिकाने संपूर्ण रात्र जागा राहून काढली होती. सकाळ होतच युवान मागे वळून पुन्हा झोपी गेला. वेदिका तिच्या खालच्या ओटीपोटीत वेदना जाणवत असल्याने ती खूप रडत होती. वेदना इतकी तीव्र होती की तिला काहीच सहन होत नव्हती. जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा तिने युवानला झोपेतून उठवण्यासाठी खांद्याला धरले. युवानही अचानक झोपेतून जागा झाला आणि वेदिकाला वेदनेने कुरवडताना पाहून तो घाबरला. त्याने विचारले, वेदिका, तुला काय झाले आहे? तू अशी का रडत आहेस? तेव्हा वेदिका म्हणाली, प्लीज काहीतरी करा. युवान, मला खूप वेदना होत आहेत आणि आता मी या वेदना सहन करू शकत नाही. युवानने पाहिले की वेदिका दोन्ही हात पोटावर ठेवून वेदनेने तडफडत होती. हे पाहून युवान स्वतः घाबरला, कारण त्यालाही वेदिकाला काय झाले आहे हे समजत नव्हते. युवान वेदिकाला म्हणाला,
थांब वेदिका, मी लगेच माझ्या आईला बोलावून आणतो. असे म्हणत युवान पटकन उठला आणि त्याने त्याचं शर्ट घालून त्याचे बटन लावले. तो उठला आणि हातांनी केस नीट करत खोलीतून बाहेर पडला. काही वेळाने युवानची आई घाबरून खोलीत आली आणि त्यांना दिसले की वेदिकाला खूप वेदना होत आहेत. युवानच्या आईला समजत नव्हते वेदिकाला काय झाले आहे, म्हणून तिने युवानला ड्रायव्हरला गाडी लवकर चालवायला सांगायला सांगितले, कारण वेदिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागणार होते. त्याच्या आईच्या सांगण्यावरून युवान पटकन बाहेर गेला आणि तोपर्यंत युवानची आई वेदिकाला आधार देऊन गाडीपर्यंत घेऊन आली होती. पण जेव्हा ते वेदिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचले तेव्हा त्या महिला डॉक्टरने युवानच्या आईला खूप वाईट रीतीने फटकारले आणि त्या म्हणाल्या, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलाने त्याच्या पत्नीसोबत काय केलं आहे? तुमचा मुलगा माणूस आहे की जनावर? तो पूर्णपणे शुद्धीत आहे का? नंतर डॉक्टरांनी युवानच्या आईला सांगितले की वेदिकाला अंतर्गत जखमा झाल्या आहेत, म्हणून तुमच्या मुलाला काही दिवस त्याच्या पत्नीपासून दूर राहण्यास सांगा. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून युवानची आई लाजली. नंतर जेव्हा त्या वेदिकासोबत क्लिनिकमधून बाहेर पडताच त्यांनी युवानला गाडीजवळ बाहेर उभं असलेलं पाहिलं. युवान बाहेर उभा होता आणि आईला पाहताच त्याने त्यांना विचारले, आई वेदिकाला काय झालं? त्याच्या आईने त्याच्याकडे भयंकर नजरेने पाहिलं आणि म्हणाल्या, बेशरम, तुला हे कळायला हवं होतं. तू आज मला खूप लाजवला आहेस. त्यालाही कदाचित काहीतरी समजलं असेल, म्हणूनच तो त्याच्या आईच्या नजरेपासून नजर चोरू लागला. पण वेदिका गाडीत बसताच तिने डोळे मिटले, कारण ती 2 दिवसांपासून नीट झोपली नव्हती आणि त्याहूनही वर सततच्या वेदनांमुळे तिची प्रकृती आणखी बिकट झाली होती. डॉक्टरांनी वेदिकाला इंजेक्शन दिले होते, काही औषधही लिहून दिले होते जेणेकरून तिला वेदनांपासून आराम मिळेल. मग युवानने गाडी सुरू करताच त्याची आई म्हणाली, युवान, आपल्याला वेदिकाला तिच्या माहेरी सोडायचे आहे, त्यामुळे गाडी वेदिकाच्या माहेरी घेऊन चल. युवान म्हणाला, पण का आई? त्याची आई म्हणाली, कारण वेदिका तिच्या माहेरी 8 दिवस राहणार आहे, तिथेच ती विश्रांती घेईल. तेव्हा युवान म्हणाला, पण आई, वेदिका आपल्या घरीही आराम करू शकते. युवानची आई म्हणाली, जास्त प्रश्न निर्माण करू नकोस, गप्प मी जे सांगते ते कर. वेदिकाने मनापासून तिच्या सासूचे आभार मानले आणि युवानच्या आईने वेदिकाला तिच्या माहेरी सोडले. त्यांनी वेदिकाच्या आईला सांगितले की युवानच्या आजारपणामुळे वेदिका तुमच्यासोबत येती जाती विधीलाही राहू शकली नाही, म्हणून आता ती 8 दिवस तुमच्यासोबतच राहील. हे ऐकून वेदिकाची आई खूप आनंदी झाली, पण तिला तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. पण वेदिकाने तिच्या आईला काहीही सांगितले नाही, कारण युवानच्या आईने तिला हात जोडून विनंती केली होती की तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगू नये. युवानच्या आईने वेदिकाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला सांत्वन देत म्हणाल्या, वेदिका बेटा, मी युवानला समजून सांगेन की तो पुन्हा कधीही तुझ्याशी असे वागणार नाही. पण असे वाटत होते की वेदिकाला युवानच्या जवळकीची भीती वाटत होती. युवानही 2 दिवस काहीही म्हणाला नाही. वेदिकाने हे 2 दिवस खूप शांततेत घालवले. पण नंतर 2 दिवसांनी युवानने वेदिकाला फोन केला. वेदिका झोपायला जाणार होती. वेदिकाने फोन उचलला तेव्हा युवान म्हणाला, वा वेदिका, तू माझ्यापासून दूर राहण्यासाठी एक चांगला बहाणा बनवला आहेस. तुला काय झाले आहे ज्यामुळे तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन बसली आहेस? मग वेदिका म्हणाली, युवान, तुमच्या आईने तुम्हाला काही सांगितले नाही का? युवान म्हणाला, यार वेदिका, तू या जगात लग्न करणारी पहिली मुलगी नाहीस ना. प्रत्येक मुलीचे लग्न होते आणि सर्व मुलींचे पती त्यांच्या पत्नीसोबत असेच वागतात, पण त्यांच्या पत्नी अशा रडत नाहीत. वेदिका, थोडीशी सहन करायला शिक आणि छोट्या छोट्या गोष्टींवर गोंधळ घालवणे थांबव. मला माहीत नाही तू त्या लेडी डॉक्टरला काय सांगितलेस. नंतर कोणास ठाऊक त्या डॉक्टरने माझ्या आईला काय सांगितले, ज्यामुळे माझ्या आईने मला न विचारता तुला माझ्यापासून 8 दिवसांसाठी दूर केले, तुला तुझ्या आईवडिलांकडे सोडले. बघ वेदिका, मला काहीच माहीत नाही, पण मी तुझ्याशिवाय 8 दिवस एकटा राहू शकत नाही, कारण मी रात्री बेडवर एकटं राहण्यासाठी लग्न केलं नाही. वेदिका म्हणाली, युवान, तुला माहीत आहे का मी कोणत्या वेदनेतून जात आहे? तेव्हा युवान म्हणाला, तुझी बकवास थांबव वेदिका. मी 2 दिवसांपासून तुझे जुने बकवास डायलॉग ऐकण्यासाठी तुला फोन केलेला नाही. मी वेडा झालो आहे आणि मला रात्री नीट झोपही येत नाही, कारण मला बेडवर तुझी गरज आहे. हे बघ वेदिका, मी तुला शेवटचं सांगतोय, घरात काहीही कारण सांग किंवा काहीही कर, पण तू घरी परत ये. आता वेदिकाकडे कोणताही पर्याय नव्हता. युवानच्या हट्टीपणामुळे तिने सध्या फोन ठेवला, कारण वेदिकाला आधीच वेदना होत होत्या. तिला याचा त्रास होत होता आणि 2 दिवसांनी तिचा त्रास थोडा कमी झाला होता, पण आता युवान तिला मानसिक त्रास देत होता, म्हणून वेदिकाने ठरवले होते आता ती युवानचा फोनच घेणार नाही आणि कोणतेही निमित्त काढणार नाही. पण तोही युवान कपूर होता. तो वेदिकाला इतक्या सहजासहजी सोडणार नव्हता,
काही दिवस वेदिका युवानचा फोन उचलत नव्हती. जेव्हा जेव्हा ती त्याचा फोन उचलायची तेव्हा ती काहीतरी कारण सांगायची ती व्यस्त आहे आणि नंतर फोन करेल. असेच 8 दिवस निघून गेले. युवान खूप रागावला होता. युवानच्या आईनेही त्याला वेदिकाला आणायला जाण्यास मनाई केली होती. 8 दिवसानंतर युवानची आई वेदिकाला स्वतः घरी घेऊन आली. वेदिका तिच्या सासरच्या घरी परतली तेव्हा तिला लक्षात आले की युवान खूप वाईट मूडमध्ये आहे. वेदिकाला पाहूनही युवानने तोंड फिरवले आणि वेळोवेळी तिच्याकडे पाहत शांतपणे जेवण करत राहिला. जेवण करताना चोर नजरेने तो तिच्याकडे पाहत होता. जेवणानंतर युवान पटकन त्याच्या खोलीत गेला, कारण त्याला वाटले की वेदिका लवकर परत येईल आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल. पण जेवणानंतर वेदिका मोकळी होताच युवानच्या आईने वेदिकाला त्यांच्या खोलीत बोलावले आणि त्या म्हणाल्या, वेदिका, मला माझ्या मुलाच्या वागण्याची खूप लाज वाटते, पण तू मला सर्व काही सांगायला हवे होते. तेव्हा वेदिका म्हणाली, आई, मला स्वतःलाच या गोष्टीबद्दल फारसे माहीत नव्हते, पण तरीही मी युवानला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण युवान माझं अजिबात ऐकत नव्हते. युवानची आई म्हणाली, वेदिका बेटा, आता तू अजिबात काळजी करू नकोस, कारण मी युवानला ते अगदी स्पष्टपणे समजावून सांगितले आहे आणि त्याला खूप फटकारलेही आहे. तो भविष्यात तुझ्याशी असे वागणार नाही. तू थोडी उशिरा तुझ्या खोलीत जाण्याचा प्रयत्न कर. वेदिका म्हणाली, ठीक आहे आई, मी तुम्ही सांगतात तसंच करेल. वेदिका तिच्या सासूच्या खोलीत थोडा वेळ बसून राहिली. इतर गोष्टींबद्दल बोलत राहिली. इकडे युवान त्याच्या खोलीत रागात बसला होता. किती वेळ वेदिकाच्या येण्याची तो वाट पाहत होता. रात्री 11 वाजता वेदिका तिच्या खोलीत आली. तेव्हा तिने युवान त्याच्या लॅपटॉपवर माहीत नाही कोणत्या प्रकारच्या गोष्टी पाहत असल्याचे पाहिले. वेदिकाला पाहून युवान खूप रागावला. वेदिका खोलीत येताच युवान म्हणाला, वेदिका, दार बंद कर आणि दरवाजा लॉक कर. युवान आज खूप रागात होता. हे पाहून वेदिका खूप घाबरली. वेदिकानेही शांतपणे दार बंद केले आणि दरवाजा लॉक केला. ती हळूहळू बेडच्या दुसऱ्या बाजूला गेली. वेदिका बेडजवळ येताच युवानने रागात त्याचा लॅपटॉप बंद केला आणि तो साईड टेबलवर ठेवत म्हणाला, वेदिका, शेवटी तू स्वतःला काय समजतेस आणि तुझ्या नजरेत माझे महत्त्व काय आहे? मग वेदिका म्हणाली, युवान, तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमचा खूप आदर करते, पण तुम्ही माझी थोडी काळजी घ्यायला हवी होती. तुम्हाला माहीत आहे का की मी गेल्या 8 दिवसांपासून औषधं घेत आहे? तेव्हा युवान म्हणाला, हे बघ वेदिका, तुझे हे ज्ञानाचे पुस्तक माझ्यासमोर घेऊन बसू नकोस, कारण मी माझ्या आईचे एक लांबलचक व्याख्यान आधीच ऐकलेलं आहे. तुझ्यावर आणि तुझ्या त्या ज्ञानावर तिकडेच पाणी टाक. तू एकटीच मुलगी नाहीस जिच्यासोबत हे सर्व काही घडत आहे. सर्व पती त्यांच्या पत्नीसोबत असेच राहतात, पण त्या तुझ्यासारखं गोंधळ घालत नाहीत. असे म्हणत युवानने उशी समायोजित केली आणि रागात तो दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. युवानची अशी वृत्ती पाहून वेदिकाच्या डोळ्यात अश्रू आले, जे वेदिकाने स्वतःमध्ये खोलवर लपवले. मग स्वतःवर नियंत्रण ठेवून वेदिका स्वतः युवानकडे आली. पण युवान दुसऱ्या बाजूला तोंड करून रागात झोपला होता. तो खूप रागावला होता. वेदिकाने युवानच्या हातावर हात ठेवला, पण युवानने वेदिकाचा हात मागे ढकलला आणि तो म्हणाला, वेदिका, माझ्यापासून तू दूर राहा आणि मला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नकोस. तुझ्या डॉक्टरांनी तुला विश्रांती घेण्यास सांगितले आहे ना, तर जा आणि आराम कर. यानंतर मी तुला काहीही बोलणार नाही. मग वेदिका म्हणाली, प्लीज युवान, तुम्ही माझ्यावर रागावू नका. तेव्हा युवान म्हणाला, वेदिका, मी रागावलो तरी तुला काय फरक पडतो? वेदिका म्हणाली, युवान, का फरक पडणार नाही? तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. खूप फरक पडतो मला, कारण मी तुमची पत्नी आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करते. जर तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवून झोपले तर मला नक्कीच फरक पडणार ना? वेदिकाने हे बोलताच युवान तिच्याकडे वळला आणि तो म्हणाला, वेदिका, तुला खरोखर फरक पडतो का? तुला माहीत आहे का मी तुझ्यावर रागावलो आहे? वेदिका म्हणाली, हो युवान, मला दिसतंय की तुम्ही माझ्यावर रागावले आहात. तुमचा चेहरा फुग्यासारखा फुगला आहे आणि तुम्ही माझ्याकडे पाहतही नाहीत. म्हणूनच तुम्ही माझ्यावर रागावले आहेत हे स्पष्ट आहे. मग युवानने वेदिकाच्या केसांमधून हात फिरवत म्हटले, वेदिका, आता तुला कळलं आहे मी तुझ्यावर रागावलो आहे. तू मला पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाहीस का? हे बोलताना युवानच्या डोळ्यात एक वाईट भावना दिसत होती, जी पाहून वेदिकाचे हृदय अधिकच धडधडत होते. तिला चांगलेच माहीत होते युवानला कशाचा आनंद होत आहे, याचा तिला अंदाज होता. वेदिकाने युवानच्या चेहऱ्यावरून आपली नजर हटवली आणि ती म्हणाली, युवान, चला आपण रात्रभर एकमेकांशी आज बोलूया. युवान म्हणाला, नाही, तू फक्त बोलून मला पटवून देऊ शकत नाहीस. तुला मला पटवून देण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. युवानच्या विनंतीला टाळण्यासाठी वेदिकाने इतर गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात केली,
पण युवानने तिच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने युवान स्वतः वेदिकाच्या जवळ जाऊ लागला. म्हणून वेदिका लगेच उठून बसली आणि म्हणाली, प्लीज युवान, आज नाही. युवान म्हणाला, वेदिका, मी तुला स्पर्श केला तरी तुला इतकी भीती का वाटते? मी तुझा पती आहे. जर मी तुझ्या जवळ येणार नाही तर मी कुठे जाईन? तुला वाटते का मी दुसऱ्या बाईकडे जावे? हे बघ वेदिका, तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणूनच मला माझं प्रेम, माझा उत्साह आणि माझी तीव्रता फक्त तुझ्यावरच दाखवायची आहे. पण जेव्हा तू मला तुझ्या जवळ येऊ देत नाहीस आणि माझ्यापासून दूर जाण्यासाठी कारणं शोधत राहतेस, तेव्हा तुझ्या अशा कृतीमुळे माझा हट्टीपणा आणखी वाढतो. मग जेव्हा एखादा माणूस हट्टी होतो तेव्हा त्याला काहीही बरोबर किंवा चूक दिसत नाही. तो फक्त त्याचा हट्टीपणा पूर्ण करण्यासाठी धडपड करतो. आता बोलणे पुरे झाले. माझ्याकडे ये आणि मी ज्या पद्धतीने सहमत होऊ शकेन त्या पद्धतीने मला पटवून दे. बघ वेदिका, जर तू माझ्याकडे आली नाहीस तर मला तुझ्याकडे यावे लागेल आणि मग मी तुझ्याकडे आल्यावर मला तुला पुन्हा रुग्णालयात घेऊन जावे लागेल. मला माहीत नाही की तू त्या महिला डॉक्टरला हे सर्व सांगण्यासाठी किती पैसे दिले असतील, जेणेकरून तुला माझ्यापासून दूर राहण्याची संधी मिळाली. तू तुझ्या पतीपासून दूर राहण्याचे नवीन मार्ग शोधले आहेस. मला तुझ्या युक्त्या चांगल्या प्रकारे माहीत आहेत. मला माहीत नाही की तू तुझी ही सुंदरता कोणाला दाखवू इच्छितेस. युवान काहीही बोलत होता. युवानचे बोलणे ऐकून वेदिकाला खूप राग आला आणि जेव्हा एखादा पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा ती थेट दुखावते, हे मात्र निश्चित आहे. वेदिकाचे मनही तसेच दुखावले गेले होते, कारण आता तिच्या चारित्र्यावर बोट दाखवले गेले होते. वेदिकाने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि युवानला स्वतःला समर्पित केले. युवानने वेदिकाला संपूर्ण रात्र झोपू दिले नाही आणि वेदिकाने डोळे मिटताच तो तिच्या गालावर थाप मारून म्हणू लागला, वेदिका, तुला अजिबात झोपू दिले जाणार नाही. माझ्याकडे बघ वेदिका आणि माझ्या भावना शांत करण्यास मला मदत कर. वेदिकाला असे वाटायचे की तिचा जीवनसाथी पूर्णपणे निर्दयी आहे. त्याच्या पत्नीच्या दुःखाची त्याला पर्वा नाही. तथापि वेदिकाने थोडासाही विरोध केला तर युवानचा उत्साह आणखी वाढेल, जो वेदिकाला सहन होत नव्हता. कारण त्याच्या हट्टीपणामुळे युवान वेदिकाला झोपू देत नव्हता आणि तो स्वतः पण झोपत नव्हता. युवानच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता, म्हणून युवान नेहमीच ऑफिसला उशिरा जात असे. कधी 10 वाजता, कधी 11 वाजता, कारण त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. युवानला विचारायला कोणीच नव्हतं. युवानला त्याच्या कामाची पर्वा नव्हती, कारण ऑफिसमधील कर्मचारी काम सांभाळत होते. म्हणून तो रात्री उशिरापर्यंत वेदिकासोबत जागा राहायचा. परिणाम असा झाला की 15 दिवसातच वेदिका कुमकुवत होऊ लागली आणि तिच्या चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागले. रात्रभर जागी राहिल्याने तिच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळं तयार झाली. पण एक युवान होता ज्याचा उत्साह कधीच संपला नाही. युवान रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायचा आणि तेही सुकामेवा असलेलं दूध. युवानने स्वतःची सर्व प्रकारे काळजी घेतली, पण वेदिकाला सांगितले होते त्याला जाड स्त्रिया अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच वेदिकाने नेहमीच तंदुरुस्त राहायला हवे. वेदिकाने तक्रार करणे थांबवले होते आणि परिस्थितीला ती शरण गेली होती. वेदिकाला वाटले होते की जसा जसा वेळ जाईल तसे तसे युवान बदलेल, पण हे फक्त वेदिकाचे विचार होते. वास्तव आणखी भयानक होते, ज्याची वेदिकाला कदाचित कल्पनाही नव्हती. लग्नाला 1 महिना उलटून गेला होता, पण युवान अजूनही तसाच होता. तो थोडाही बदलला नव्हता. कधीकधी जेव्हा वेदिका युवानला कंटाळायची तेव्हा ती रडू लागायची, पण ती त्याला काहीही सांगत नव्हती. त्यानंतर 1 महिन्यानंतर वेदिकाची तब्येत अचानक बिघडू लागली. वेदिकाची सासू तिला एका महिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना वेदिका गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली. सोबतच डॉक्टर असंही म्हणाली, पहिल्या काही महिन्यात तुला खूप काळजी घ्यावी लागेल. जर या काळात तुझा पती तुझ्या जवळ आला तर गर्भपात होऊ शकतो. वेदिकाचे शरीर आधीच खूप नाजूक होते, म्हणून वेदिकाला याबद्दल खूप काळजी घ्यावी लागली. तुम्हाला पण तिची चांगली काळजी घ्यावी लागेल. त्या महिला डॉक्टरने वेदिकाला अंथरुणातून उठण्यासही मनाई केली होती. पण जेव्हा युवानला याबद्दल कळले तेव्हा तो संतापला आणि म्हणाला, वेदिका, तू हे कोणते नवीन नाटक रचले आहेस? हे बाळ कुठून आले? हे बघ वेदिका, मी तुला आधीच सांगतो की मी सध्या अशा कोणत्याही मूडमध्ये नाही आणि मला आत्ताच मूल नको आहे. मी उद्या तुझा गर्भपात करेन, कारण आता मला फक्त माझे विवाहित जीवन एन्जॉय करायचे आहे. हे ऐकून वेदिका आश्चर्यचकित झाली, कारण तिला वाटले होते की युवान मूल होण्याच्या आनंदात स्वतःच खबरदारी घेईल. तसेही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मुलांवर प्रेम असते. जेव्हा एखादा पुरुषाला कळते की तो वडील होणार आहे तेव्हा त्याचे विचार आपोआप बदलतात. पण युवानचे विचार ऐकून वेदिकाला समजत नव्हतं काय करावं आणि काय करू नये. वेदिका म्हणाली, युवान, तुम्ही काय बोलत आहात?
युवान म्हणाला, मी जे म्हणायचं ते म्हणत आहे. हे बघ वेदिका, मी तुझ्याशिवाय एक क्षण पण राहू शकत नाही. ही गोष्ट तुलाही माहीत आहे. तू मला न विचारता एवढा मोठा निर्णय कसं काय घेतलास? वेदिका म्हणाली, पण युवान, मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. म्हणून मला डॉक्टरांनी सांगितलेली सर्व खबरदारी घ्यावी लागेल. मग युवान म्हणाला, ठीक आहे वेदिका, मला सांग हे मूल कोणाचं आहे? वेदिका म्हणाली, तुमचं. हे ऐकून युवान म्हणाला, जर ते माझं मूल असेल तर निर्णय माझाच असायला हवा. माझा निर्णय असा आहे की मला हे मूल आत्ता नको आहे आणि जेव्हा मला ते हवं असेल तेव्हा मी स्वतः तुला सांगेन. वेदिका म्हणाली, युवान, तुम्हाला असं वाटतं का माझ्या आयुष्यात सगळं काही तुमच्याच मनासारखं होईल? डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितलं आहे की जर या मुलाला काही झालं तर मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. कृपया युवान, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर माझ्यासाठी नाही तर किमान आपल्या मुलासाठी तरी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपल्याला आयुष्यभर मुलांशिवायच राहावं लागेल. वेदिकाचे बोलणे ऐकून युवान म्हणाला, हे बघ वेदिका, मला त्रास देऊ नकोस. मला तुझे सगळे नाटकं चांगलेच माहीत आहेत. तू माझ्यापासून दूर राहण्यासाठी फक्त निमित्त शोधत राहतेस आणि जेव्हा जेव्हा तू माझ्याकडे येतेस तेव्हा तू नेहमीच उदास चेहऱ्याने बसतेस. तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच उदासीनता असते. रात्री तू मला हव्या त्या पद्धतीने कधीच प्रतिसाद देत नाहीस. मग वेदिका म्हणाली, युवान, मी अजून तुमच्यासाठी काय करू शकते? आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे आणि या 1 महिन्यात मी नीट झोपलेलीही नाही आणि तरीही तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला प्रतिसाद देत नाही? युवान म्हणाला, हे बघ वेदिका, तू मला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीस. म्हणूनच आजपर्यंत तू मला समाधानी करू शकली नाहीस आणि आजपर्यंत मला हवं तसे समाधानकारक प्रतिसाद मिळालेलाच नाही. तोच वेडेपणा जो मी तुला दाखवत आहे. युवानचे बोलणे ऐकून वेदिका खूप घाबरली आणि ती उठून खोलीतून बाहेर पडली. ती विचार करू लागली की आज ती तिच्या सासूला सर्व काही सांगेल आणि त्यांना तिच्या मुलाला काहीतरी समजून सांगायला सांगेल. कारण वेदिकाला तिच्या मुलाला या जगात येण्यापूर्वीच मारायचे नव्हते. एकीकडे त्या महिला डॉक्टरांच्या शब्दांनी तिला घाबरवले होते आणि दुसरीकडे युवानच्या शब्दांनी तिचा जीव घेतला होता. वेदिकाला विचार करून आश्चर्य वाटले की युवानला तिच्याकडून कोणत्या प्रकारचे समाधान हवे आहे हे तिला माहीत नव्हते. कारण वेदिका त्याला शक्य तितके पूर्ण पाठिंबा देत असे. पण हा युवान तिच्याशी जसा वागायचा तसं ती प्राण्यांसारखं कधीच वागली नाही. कधीकधी युवान वेदिकाचे ओठ इतके जोरात चावत असे की तिच्या ओठातून रक्त यायचे आणि मग जेव्हा वेदिका युवानला मागे ढकलून विचारायची की तुम्ही काय करत आहात, तेव्हा युवान म्हणायचा की हीच तर लग्नाची मजा आहे, पण तुला तर लग्नाची मजा काय असते हेही माहीत नाही. वेदिका, तू खरोखरच खूप कंटाळवाणी मुलगी आहेस. ज्याला युवान प्रेम आणि आपुलकी म्हणायचा, वेदिकाला हे एक वेड वाटायचं ज्यात युवानला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा एक मार्ग आणि वेदिका ते सहन करू शकली नाही. वेदिका अजूनही तिचे डोके धरून रडत होती कारण तिला आई व्हायचे होते, पण युवानच्या वृत्तीने तिला आतून हादरवून टाकले होते. वेदिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोके धरून बसली होती. तेव्हाच युवानची आई तिच्यासाठी ताज्या डाळिंबाचा रस घेऊन खोलीत आली. वेदिकाला इतके अस्वस्थ पाहून त्या म्हणाल्या, वेदिका बेटा, तुला काय झाले आहे? तुला बरे वाटत आहे का? वेदिका, जर तुला डोकेदुखी असेल तर मला सांग, मी तुझे डोके दाबून देईल आणि जर तुला काही खायचे असेल तर तू मला सांग, ते मी तुझ्यासाठी बनवून देईन. वेदिकाचा चेहरा काळजीने फिका पडलेला पाहून युवानची आई देखील काळजीत पडली. पण स्वतःच्या सासूला स्वतःमुळे त्रास होताना पाहून वेदिका म्हणाली, नाही नाही आई, मी पूर्णपणे ठीक आहे. मला थोडं चक्कर येत आहे. पण वेदिकाचे हातपाय अजूनही थंड पडले होते कारण युवानच्या शब्दांनी तिला आतून हादरवले होते. वेदिकाला तिच्या होणाऱ्या मुलासाठी आनंदी राहायचे होते, पण युवानचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले. वेदिकाने तिच्या सासूला काहीतरी सांगण्यासाठी तोंड उघडताच युवान खोलीत शिरला आणि युवानला पाहताच वेदिका इतकी घाबरली की तिने घाबरून मागे सरकली. वेदिकाला अशा प्रकारे घाबरलेलं पाहून तिची सासू म्हणाली, अरे वेदिका, तुला काय झाले आहे? तू इतकी का घाबरलीस? डॉक्टर काय म्हणाले माहीत आहे ना? या अवस्थेत जास्त घाबरणे किंवा चिंताग्रस्त होणे योग्य नाही. वेदिका तिच्या छातीवर हात ठेवून तिचा श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच तिची सासू पुन्हा एकदा तिच्या मुलाकडे पाहत म्हणाली, युवान, मला एक गोष्ट सांग. तू माझ्या सुनेला असे काय सांगितलेस की ती तुला पाहून इतकी घाबरली आहे? तुला माहीत आहे का की ती तुझ्या मुलाची आई होणार आहे? युवानच्या आईने हसत हसत हे विनोदाने म्हटले होते. पण युवानचे भाव मात्र कायम राहिले. त्याच्या कपाळावरील सुरकुत्या कमी झाल्या नाहीत किंवा त्याच्या चेहऱ्यावरील हलकेसे हास्यही दिसले नाही. युवान विचार करत म्हणाला, ठीक आहे आई, आता मी काय करावे? कारण मला सध्या वडील होण्यात काहीही रस नाही.
मला सध्या फक्त माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे. काहीही असो, वेदिका माझी पत्नी आहे आणि ती माझ्या मुलाला जन्म देणार आहे. पण ती आत्ता कोणाच्या परवानगीने आई होत आहे? जोपर्यंत मला नको आहे तोपर्यंत वेदिकाला आई होण्याचा आणि मुलांचा भार माझ्या डोक्यावर टाकण्याचा अधिकार नाही. युवानचे हे बोलणे ऐकून त्याची आई तिच्या जागेवरून उठली आणि त्याच्या तोंडावर जोरदार चापट त्यांनी मारली. तू कसल्या मूर्खपणाबद्दल बोलत आहेस? मी तुला हेच शिकवले आहे का? तू माझ्या संगोपनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेस. याचा अर्थ तुला वेदिका आणि तुझ्या न जन्मलेल्या मुलाची अजिबात पर्वा नाही. युवान, तू इतक्या खालच्या थराला कसा काय जाऊ शकतोस? लग्नानंतर लगेचच पालक होण्याचा बहुमान मिळवणारे लोक खूप भाग्यवान असतात. आणि तुला कसे कळेल की आपल्या कुटुंबात किती जोडप्यांचं लग्न होऊन वर्षानुवर्ष झाले आहेत, पण तरीही ते मूल होण्यासाठी मंदिर ते मंदिर भटकत आहेत. एक तू आहेस ज्याला देवाने स्वतः इतका अपार आनंद दिला आहे, पण तू स्वतःचा आनंद नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेस. नंतर युवानची आई युवानला सौम्य शब्दात समजावून सांगू लागली. त्या म्हणाल्या, हे बघ युवान बेटा, एकदा तुझे मूल आले की घरात फक्त आनंदच राहील आणि मग मुलाच्या आगमनाने तुझ्या आयुष्यात जी शांतता येईल ना, ती शांतता तुला इतर कशानेही मिळणार नाही. युवानची आई त्यांच्या मुलाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण त्यांना हे माहीत नव्हते की युवान ज्या शांतीबद्दल बोलत होता त्याला ती शांती फक्त त्याच्या मुलाकडून नाही तर वेदिकाकडून मिळू शकते. एक दीर्घ श्वास घेत युवानची आई त्याच्या खोलीतून निघून गेली. पण त्याची आई निघून जाताच युवानने वेदिकाकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, वेदिका, हे सगळं तूच करत आहेस ना? शब्बास वेदिका, शब्बास. तू शेवटी तुझ्या जादूने माझ्या आईला जिंकलंस, नाही का? तू दिवसभर माझ्या आईसोबत बसून तिला माझ्याविरुद्ध भडकवतेस, नाही का? जर दुसऱ्या कोणत्याही मुलीला माझ्यासारखा नवरा मिळाला असता तर तिने माझे पाय धुवून पाणी पिले असते आणि तू माझ्या आईला माझ्याविरुद्ध भडकवतेस, असं म्हणत युवान खोलीतून निघून गेला. वेदिका त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, युवान माझं ऐका, मी आईला काहीही सांगितले नाही. कृपया थांबा युवान, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरोखर कोणालाही काहीही सांगितलेले नाही. अशा अवस्थेतही वेदिका युवानच्या मागे धावत राहिली, पण युवान आधीच गाडीत बसला होता आणि एकही शब्द न ऐकता निघून गेला होता. मग युवानच्या आईने वेदिकाला इतक्या वेगाने चालताना पाहिले तेव्हा त्यांनी वेदिकाचा हात धरला आणि तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. त्या तिला घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, वेदिका, त्याला जाऊ दे. मला माहीत नाही या मुलाच्या मनात काय चालू आहे, पण सध्या तरी त्याचा विचार तू सोडून दे आणि तुझ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. वेदिका पुन्हा रडू लागली. ती त्या रात्री युवान परत आल्यानंतर तिच्याशी कसा वागेल या भीतीने रडू लागली. वेदिकाच्या सासूने तिच्या चेहऱ्यावरची भीती ओळखली आणि तिची भीती कमी करण्यासाठी त्या म्हणाल्या, वेदिका बेटा, तू काळजी करू नकोस. युवान लहानपणापासूनच माझा लाडका आहे. तो माझा एकुलता एक मुलगा आहे. म्हणूनच त्याला आमच्या सर्वांकडून फक्त प्रेमच मिळालं आहे. म्हणूनच माझा लाडका तुझ्याशी असं वागतो आहे. जेव्हा तू आई होशील आणि तो त्याच्या मुलाला तुझ्या मांडीवर पाहील तेव्हा तुला दिसेल की तो त्याच्या मुलाला कसं प्रेम करेल. मग युवानची आई वेदिकाला युवानच्या बालपणाबद्दल सांगू लागली. तेव्हा वेदिकाला काहीसे सामान्य वाटले. आता वेदिकाला आश्चर्य वाटू लागले की युवानला त्याच्या मुलाला स्वीकारण्यासाठी खरोखर वेळ हवा आहे का, आणि तो काही वेळातच खरोखर स्वतःहून या बाळाला स्वीकारेल का. थोड्या वेळाने वेदिकाला बरे वाटले. तेव्हा तिने युवानसाठी स्वतःच्या हातांनी जेवण बनवले. युवान त्याच्या आई आणि वेदिकासह जेवणाच्या टेबलावर बसला, पण तो त्याच्या आईकडे किंवा त्याच्या पत्नीकडे पाहत नव्हता. युवानच्या आईने त्यांच्या मुलाला मिठी मारली आणि त्याला चापट मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. युवाननेही हसून त्यांची माफी मागितली. तथापि युवानने वेदिकाकडे दुर्लक्ष केले, जणू ती तिथे नव्हतीच. असे असूनही वेदिका स्वतःला आनंदी ठेवत होती, फक्त तिच्या होणाऱ्या मुलासाठी. त्या रात्री स्वयंपाकघराचे काम संपवून वेदिकाने स्वतःसाठी आणि युवानसाठी दूध गरम केले. ती ट्रेवर गरम दूध घेऊन तिच्या खोलीत येत होती. वेदिकाने कोपऱ्याने दार ढकलले तेव्हा तिला समजले की ते आतून बंद आहे. वेदिकाने युवानला हाक मारली आणि म्हणाली, युवान, कृपया दार उघडा. मी आपल्या दोघांसाठी दूध आणले आहे. सुरुवातीला युवानने प्रतिसाद दिला नाही, परंतु नंतर वेदिकाने सतत आवाज दिल्यावर युवान म्हणाला, हो, तर मी काय करू? मला दूध प्यायचे नाही. वेदिकाने विनोदाने त्याला दार उघडण्यास सांगितले आणि म्हणाली, आई बघा ना, युवान दार उघडत नाहीयेत. हे ऐकून युवान ताबडतोब बेडवरून उठला आणि लगेच त्याने दार उघडले. दार उघडताच युवानने पाहिले की त्याची आई बाहेर नव्हती, पण युवानला पाहून वेदिका जोरात हसायला लागली. हे पाहून युवान रागाने लाल झाला.
वेदिका खोलीत शिरली, पण ती दूध घेऊन तिच्या पलंगावर पोहोचण्यापूर्वीच युवानने रागाने तिचा हात इतका जोरात हलवला की वेदिका वेदनेने ओरडली. ती ओरडण्यापूर्वीच युवानने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, सावध राहा वेदिका, जर तू एकदाही आवाज काढलास तर बघ. वेदिका वेदनेने ओरडली. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण या अवस्थेतही युवानने तिला ढकलले आणि म्हणाला, माझ्या खोलीतून आत्ता बाहेर पड. जर तुला माझी पत्नी म्हणून या खोलीत राहायचं नसेल तर तुला माझी पत्नी व्हायचंच नाही. तुला मुलं जन्माला घालणारी मशीन आणि जाड लठ्ठ स्त्री व्हायचे आहे. आत्ता इथून निघून जा, कारण माझ्या आयुष्यात किंवा या खोलीत तुझ्यासाठी जागा नाही. सांडलेल्या दुधामुळे वेदिकाचे हात आणि पोट अजूनही जळत होते. म्हणूनच ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती रोलिंगवर आदळली. वेदिकाच्या पोटात असह्य वेदना होत होत्या आणि वेदनेने ती मोठ्याने किंचाळली. वेदिकाचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला युवान जागा झाला. आईच्या भीतीने युवानने वेदिकाचा हात धरला आणि तिला खोलीत ओढले. तिला बेडवर ओढताच युवानने वेदिकाचा चेहरा धरला आणि म्हणाला, सावध राहा वेदिका, जर तू माझ्या आईसमोर एक शब्दही बोललीस तर. इतकी नाजूक होऊ नकोस वेदिका, तुला असे काही झाले नाही ज्यामुळे तू इतकी निराश झाली आहेस. युवान अजूनही वेदिकाचा चेहरा धरून बोलत होता. तेव्हाच त्याची आई खोलीत आली. त्यांनी विचारले, काय झालं वेदिका, तू ठीक आहेस ना? वेदिका तिचे पोट धरून स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून ती युवानला तक्रार करण्याची दुसरी संधी देऊ नये. युवान त्याच्या आईला म्हणाला, अगं आई, काहीही झालं नाही. तू कोणत्याही कारणाशिवाय उगाचच झोपेतून उठली आहेस. वेदिका पूर्णपणे ठीक आहे आई. तिला फक्त थोडंसं दुखत आहे, म्हणून मी तिला औषध दिलं आहे. लवकरच ती बरी होईल. वेदिकाच्या सासूने वेदिकाला पाहिले तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. त्या खूप आनंदी होत्या आणि त्यांच्याकडे पाहताना असे वाटत होते की वेदिका तिच्या सासूला मिठी मारून कोणत्याही क्षणी रडेल. वेदिकाची सासू तिच्याकडे आली आणि तिच्या केसांना हात लावत म्हणाली, वेदिका, तुला बरं वाटतंय ना? जर काही झालं असेल तर मला सांग. मला तुझी सासू म्हणून नाही तर तुझी आई म्हणून समज. जर तू म्हणालीस तर मी इथेच तुझ्यासोबत झोपेल. वेदिकाची सासू प्रेमाने वेदिकाच्या केसांना हात लावत होती आणि हे सर्व विचारत होती. पण तिच्या मागे उभा असलेला युवान वेदिकाकडे पाहत होता आणि तिला इशारा करत होता, सावध राहा वेदिका, जर तू आईला काहीही सांगितलेस तर. वेदिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर थरथरत्या आवाजात म्हणाली, नाही आई, नाही. मी अगदी ठीक आहे. मला थोडी चक्कर येत होती, म्हणूनच माझ्या हातून दुधाचा ग्लास खाली पडला. पण आता युवान मला पट्टी बांधेल ना आणि मी पूर्णपणे ठीक होईल. वेदिकाने तिच्या सासूला आश्वासन दिले की काहीही झाले नाही. म्हणून त्या काळजी न करता त्यांच्या खोलीत निघून गेल्या. पण जाण्यापूर्वी त्यांनी युवानला वेदिकाच्या हातावर देखरेख करायला सांगितलं आणि मलम लावायला सांगितलं. वेदिकाची सासू खोलीतून बाहेर पडताच वेदिका तिचे अश्रू रोखू शकली नाही आणि रडत ती म्हणाली, मला खूप वेदना होत आहेत. युवान, कृपया मला डॉक्टरांकडे घेऊन जा. मला खूप वेदना होत आहेत. युवान, तू माझ्याशी असे का वागतोस? तुला माझी अजिबात काळजी वाटत नाही का? शेवटी मी तुझ्यासारखीच एक जिवंत माणूस आहे. तुला माझ्याबद्दल थोडीशीही दया येत नाही का? एकीकडे तू म्हणतोस तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझ्यापासून वेगळे होणे तू सहन करू शकत नाहीस, आणि दुसरीकडे तुझी अशी वृत्ती पाहून असं वाटतं तुझं माझ्यावर प्रेम असूच शकत नाही. तुला फक्त माझं सौंदर्य आवडतं. त्या पलीकडे तुला माझी अजिबात काळजी वाटत नाही. हे ऐकून युवानने त्याच्या केसांवर हात ठेवत उत्तर दिले, थांब वेदिका, तू इतक्या रात्री का उपदेश करत आहेस हे मला माहीत नाही. मला तू आवडलीस म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं आणि मी तुझ्यावर प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी एवढं पुरेसं नाही का? काही घडताच तू लगेच रडू लागतेस. इकडे ये, मला तुझा हात दाखव. तुझा हात खूप वाईटरित्या भाजला आहे का? युवान वेदिकाच्या जवळ बसून म्हणू लागला. पुढच्या क्षणी युवानने वेदिकाच्या जळलेल्या हातावर औषध लावायला सुरुवात केली, जे थोडेसे लाल झाले होते. वेदिका डोळे मिटून पडली होती. अजूनही तिच्या पोटात वेदना जाणवत होत्या. जणू काही आत काहीतरी कापत होतं. वेदिका वारंवार तेच म्हणत राहिली, युवान, मला खूप वेदना होत आहेत. कृपया मला डॉक्टरांकडे घेऊन जा, नाहीतर काहीतरी अनुचित घडेल. वेदिकाची वारंवार विनंती ऐकल्यानंतर युवानने त्याच्या ड्रॉवरमधून एक वेदनाशामक औषध काढले आणि वेदिकाला दिले. वेदिकाने औषध घ्यायला नकारही दिला. नाही युवान, गरोदरपणात असे कोणतेही वेदनाशामक औषध घेऊ नये. डॉक्टरांनी मला न विचारता कोणतेही औषध घेण्यास सक्त मनाई केली आहे. पण युवानने जबरदस्तीने वेदिकाच्या तोंडात वेदनाशामक औषध भरले आणि तिच्या घशात पाणी ओतले. युवान म्हणाला, वेदिका, तुझी ही डॉक्टर अनावश्यक नाटकं करत राहते. जर ती तुला एक एक करून औषधं देत राहिली तर ठीक आहे, पण जर आपण घरी वेदनाशामक औषध घेतले तर ती संपूर्ण जगाला सांगेल. असो,
युवानने वेदिकाला कोणत्या प्रकारचे वेदनाशामक औषध दिले हे मला माहीत नाही, ज्याचा परिणाम काही मिनिटातच दिसून आला आणि काही वेळाने वेदिकाच्या वेदना खूपच कमी झाल्या. काही वेळाने युवान देखील वेदिकाच्या शेजारी झोपला आणि म्हणाला, हे बघ वेदिका, आज तू माझ्या प्रेमावर प्रश्न विचारलास, पण आतापासून तू असे काहीही बोलणार नाहीस. मला समजले आहे, मी मान्य करतो की तू माझी पत्नी आहेस, पण याचा अर्थ असा नाही की तू कधीही माझ्या प्रेमावर प्रश्न विचारू शकतेस. आणि तुला का समजत नाही वेदिका, माझं प्रेमच तुला रात्रभर जागृत ठेवतं आणि मी रात्रभर जागं राहून तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करतो. आता तूच सांग वेदिका, जर मला तुझ्यात रस नसता आणि मी तुझ्यावर प्रेम केलं नसतं तर मी तुला रात्रभर असंच जागं ठेवलं असतं का? अगं, मी तुला स्पर्शही केला नसता. तू कधी ऐकलं आहेस का की काही पती त्यांच्या पत्नीकडे जाण्याकरिता विचार करतात आणि त्यांच्या पत्नीकडून येणारा लसूण आणि कांद्याचा वास त्यांना त्यांच्याकडे जाण्यापासूनही रोखतो. म्हणूनच काही पती पुन्हा दुसरे लग्नही करतात. प्रिय वेदिका, तुला आनंद झाला पाहिजे की तुझा नवरा तुझ्या सौंदर्याने वेडा नाही. तो तुझं सौंदर्य वाया जाऊ देत नाही. उलट तो रात्रभर जागून तुझ्या सौंदर्याचं कौतुक करत राहतो. हे ऐकून वेदिकाचे हृदय हादरले आणि ती गप्प बसली. युवानच्या प्रेमाचा क्रूर वेडा गैरसमज करून युवान पुन्हा एकदा वेदिकाच्या जवळ आला असतानाच वेदिकाने युवानला शेवटची विनंती केली. युवान, कृपया असे करू नका. डॉक्टरांनी असे करण्यास सक्त मनाई केली आहे आणि तुम्ही असे करताना मला खूप त्रास होतो. पण आज युवानने वेदिकाचा चेहरा प्रेमाने हातात धरला आणि म्हणाला, प्रिय वेदिका, फक्त एकदा मला एकदा तुझ्याकडे येऊन माझी सर्व तहान भागवू दे. त्यानंतर मी तुझ्याकडे येणार नाही आणि हे माझे तुला वचन आहे. फक्त आज रात्रीसाठी आणि फक्त तुझ्या सहवासात मला बुडून जायचे आहे. वेदिकाने युवानच्या आग्रहापुढे हार मानली आणि पुन्हा एकदा स्वतःला तिने युवानच्या स्वाधीन केले आणि आज तिला झालेल्या सर्व वेदना सहन करण्याचा तिने प्रयत्न केला. डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता वेदिकाने स्वतःला युवानच्या स्वाधीन केले आणि आता रात्रीचे 2 वाजले होते. पण युवान थांबायला तयार नव्हता. काही वेळाने वेदिकाला अशक्त वाटू लागले आणि तिच्या डोळ्यासमोर अंधार दिसू लागला. शुद्ध पडण्यापूर्वी वेदिकाने युवानला विनवणी केली आणि म्हणाली, कृपया युवान, कृपया आता थांबा. मला चक्कर येत आहे. आता मला असे वाटते की मी मरेन. पण युवानने वेदिकाचे ओठ दाबत म्हणाला, नाही वेदिका, नाही, फक्त काही काळासाठी. आणि युवान पुन्हा एकदा वेदिकाच्या अस्तित्वात हरवून गेला. मग एक वेळ अशी आली जेव्हा जगापासून अनभिज्ञ वेदिकाने डोळे बंद केले. युवानने स्वतः तिच्याकडे पाहिले. तिने डोळे मिटले होते आणि ती बेशुद्ध पडण्याच्या बेतात होती. तर युवान वेदिकाच्या चेहऱ्यावर सतत बोटं फिरवत म्हणू लागला, नाही वेदिका, नाही, तू डोळे बंद करू नकोस. माझ्याकडे बघ वेदिका आणि मला आधार दे. मला तुझी खूप गरज आहे. युवान वेदिकाला हे सांगत होता, पण असं वाटत होतं की वेदिकाला त्याचं बोलणंच कळलं नाही आणि तिचे डोळे बंद होऊ लागले होते. हे पाहून युवान वेदिकावर खूप रागावला आणि दुसऱ्या क्षणी त्याने वेदिकासोबत असे कृत्य केले की वेदिकाच्या घशातून एक जोरदार ओरड निघाली. तेव्हा असं वाटलं की जणू काही वेदिकाचा जीव तिच्या ओरडण्यासोबतच हिरावून घेतला गेला आहे. आज पहिल्यांदाच वेदिकाला तिच्या पतीबद्दल द्वेष वाटला. इतक्या वेदना देऊनही युवानने वेदिकाच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, शांत रहा वेदिका, पूर्णपणे शांत रहा. तू थोडासाही आवाज करू नकोस. वेदिका इतकी वेदनेत होती की तिच्या किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज बाहेर ऐकू येत होता. युवानची आई सतत दार वाजवत होती, पण दार उघडण्यापूर्वी युवानने वेदिकाला इशारा दिला, शांत रहा वेदिका. जर तू माझ्या आईला काहीही सांगितले तर मी तुझ्यासोबत असे काही करेन की तुला आजचे दुःख काहीच वाटणार नाही. दार उघडताच वेदिकाला तिच्या सासूला छातीशी घट्ट धरून रडावेसे वाटले, पण बेडवरून उतरताच ती जोरदार कोसळली. वेदिकाला अशा प्रकारे जमिनीवर पडताना पाहून युवानची आई पटकन पुढे सरकली. वेदिकाला जमिनीवर पडताना पाहून त्यांना अनेक गोष्टी समजल्या, पण त्यांना हे समजत नव्हते की त्यांच्या मुलाला कसे त्यांनी समजावून सांगावे जेणेकरून तो त्याची कृत्य थांबवेल. वेदिकाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि डॉक्टरांनी तिची अवस्था पाहिल्यावर त्या त्यांचे डोकं धरून खाली बसल्या आणि म्हणाल्या, या मुलीचे लग्न एखाद्या प्राण्याशी किंवा सैतानाशी झाले आहे का? तो प्राणी किंवा सैतान असावा, कारण जर तो माणूस असता तर तो असे कधीच करत नसता. या मुलीची अवस्था पहा. मला असे वाटते की तुम्ही लोकांनी या मुलीचे लग्न लांडग्याशी केले आहे, ज्याच्यासाठी ही मुलगी फक्त त्याची तहान भागवण्याचं साधन आहे. तो लांडगा जेव्हा वाटेल तेव्हा तिला फाडून टाकेल आणि त्याचा उद्देश पूर्ण झाल्यावर निघून जाईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून युवानच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले, कारण आजूबाजूच्या महिलांनीही डॉक्टरांचे बोलणे ऐकले होते. युवानची आई तिच्या परिसरातील एक अत्यंत आदरणीय महिला होती. त्यांच्या कुटुंबातील आणि परिसरातील महिला त्यांना खूप मान देत होत्या. तिथल्या महिलाही युवानच्या आईला खूप चांगलं ओळखत होत्या.
पण सध्या तरी डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर सर्वजण इवानच्या आईकडे विचित्रपणे पाहत होत्या आणि एकमेकांशी तिच्याबद्दल कुजबुजत होत्या. त्या पण कुजबूज करत होत्या. डॉक्टर इवानच्या आईला म्हणाल्या, अभिनंदन काकू, तुमच्या सुनेचे बाळ पोटातच मरण पावले आहे. तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून सांगा की त्याचा उद्देश आता पूर्ण झाला आहे. आता त्याला तुम्ही मिठाई वाटायला सांगा. या आनंदाच्या प्रसंगी त्याने तो आनंद साजरा करावा. याआधी डॉक्टर कधीही कोणासाठीही एवढ्या भावनिक झाल्या नव्हत्या, कारण ती एक डॉक्टर होती, पण शेवटी ती देखील एक स्त्री होती. आणि मग त्या महिला डॉक्टरला वेदिकावर झालेली क्रूरता पाहूनही ती सहन करू शकली नाही. मला आश्चर्य वाटते की वेदिकाने हा त्रास कसा सहन केला असेल, कारण डॉक्टरांच्या मते वेदिकावर केलेली क्रूरता कोणत्याही मानवाला सहन करणे अशक्य होते. जेव्हा वेदिका शुद्धीवर आली आणि तिला कळले की तिचे मूल या जगात येण्यापूर्वीच मरण पावले आहे, तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. वेदिकाची तब्येत खूपच बिघडली होती. तिचा रक्तदाब वारंवार कमी होत होता. वेदिकाची आई पण हॉस्पिटलमध्ये पोचली होती. पण युवानच्या आईने तिच्यासमोर हात जोडून म्हटले, वेदिका, तू सध्या तुझ्या आईला काहीही सांगू नकोस. मी सगळं सांभाळेन. वेदिकाने तिच्या आईला काहीही सांगितले नाही, पण तिथे बसलेल्या महिलांनी तिच्या आईला बाजूला घेऊन सगळं काही सांगितलं. वेदिका तिच्या आईच्या छातीला चिटकून रडत होती. मग युवानच्या आईने त्यांच्यासमोर हात जोडून त्यांना संपूर्ण सत्य सांगितलं. त्यांना त्यांच्या मुलाची लाज वाटली. हे ऐकून वेदिकाची आई युवानवर खूप रागावली, पण युवानची आई त्यांच्या मुलावर आणखीनच रागावली. युवानची आई घरी गेली आणि त्यांनी त्यांच्या मुलाचा कॉलर धरत ती म्हणाली, निर्लज्ज, पापी, जल्लाद, मला तुला माझा मुलगा म्हणायची पण लाज वाटते. मी तुला 9 महिने माझ्या पोटात बाळगले आणि तू जन्माला आल्यापासूनच माझे एकमेव ध्येय होते तुला चांगले संगोपन आणि चांगले संस्कार देणं, जेणेकरून तू एक चांगला माणूस बनू शकशील. पण तू तुझ्या पत्नीसोबत जे काही केलेस, मला माहीत नाही की तू तिच्यासोबत असे का केलेस. मला तुझा चेहराही बघायचा नाही. तुला माझा मुलगा म्हणायलाही मला किळस येत आहे. हे ऐकल्यानंतरही युवानच्या डोळ्यात लाज वाटली नाही. उलट तो अगदी स्पष्टपणे खोटं बोलू लागला आणि स्वतःला बरोबर सिद्ध करत म्हणाला, आई, वेदिका खोटं बोलत आहे. मी तिच्याशी असे कधीच केले नाही. वेदिकाला स्वतः आई व्हायचे नव्हते, म्हणूनच ती मुद्दाम तुझ्यासमोर पडण्याचे नाटक करत होती. तिने आधीच तिच्या मुलाला मारले होते. मग युवानच्या आईने पुन्हा एकदा त्याच्या मुलाला इतकी जोरात चापट मारली की तो आवाज संपूर्ण घरात घुमला. युवानची आई म्हणाली, तुला लाज वाटत नाही का? पहिले तुला माहीत नाही की त्या मुलीसोबत काय केलेस तू? तिची प्रकृती इतकी बिघडली आहे आणि आता तू खोटं बोलत आहेस की वेदिकाला आई व्हायचे नव्हते. ती मुलगी 24 तास माझ्यासमोर होती आणि मी तिचे हृदय, तिचा चेहरा, तिच्या हृदयात काय चालले आहे हे स्पष्टपणे वाचू शकत होते. पण त्या मुलीने तिच्या चेहऱ्यावर कधीच तिचे दुःख दाखवले नाही. मला चांगलेच माहीत आहे की हे सर्व तूच करत आहेस. कदाचित तू या जगातला पहिला बाप आहेस ज्याने स्वतःच्या मुलाचा जीव स्वतःच्या हातांनी घेतला आहे. पण देवाने तुला आधीच याची शिक्षा दिली आहे, कारण आता वेदिकाची प्रकृती इतकी बिघडली आहे की तू पुन्हा कधीही बाप होऊ शकत नाहीस. युवानला एवढं बोलून त्याची आई त्याच्यासमोर रडत होती. त्याचा कॉलर धरून त्या रडत होत्या. हे पाहून थोडे युवानला लाज वाटली. दुसरीकडे वेदिकाची आई वेदिकाला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेली. वेदिकाला बरे होण्यास खूप वेळ लागला. वेदिका महिनाभर तिच्या आईवडिलांच्या घरीच राहिली आणि या काळात वेदिका युवानशी एकदाही फोनवर बोलली नाही. युवानच्या आईनेही तिच्या मुलाशी बोलणं बंद केलं होतं. तो कधी येतो आणि कधी जातो हे तिला कळत नव्हते, पण तरीही ती आई होती. एका महिन्यापर्यंत तिच्या मुलाचे विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि त्याचा शांतपणा पाहून तिला त्याच्यावर दया आली. एके दिवशी रडत तो त्याच्या आईच्या खोलीत आला आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाला, आई, मी आता स्वतःला बदलले आहे. तुला माहीत आहे का आई, माझ्यात हा बदल कसा आला आहे आणि आज मला माझ्या चुकांची जाणीव का होत आहे. मी किती मोठी चूक केली आहे आई. चूक नाही, मी हे मोठं पाप केलं आहे. माझ्या मुलाला स्वतःच्या हातांनी मारण्याचं पाप. आणि मला हे पाप आत्ता कळले आहे, जेव्हा माझा मित्र मला आनंदाने उड्या मारत सांगत होता की तो वडील होणार आहे. माझ्यासमोरच त्याने त्याच्या बाळासाठी छोटे कपडे विकत घेतले. तो खूप आनंदी दिसत होता. मला त्याच्या बाळाबद्दल तो सांगत होता. मी फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. आई, मी जे काही केले त्याचा मला पश्चाताप होत आहे. कृपया मला काहीतरी सांग आई. आता मी काय करावं? मी वेदिकाशी असे वागून खूप चूक केली आहे. मी तिच्याशी अजिबात चांगला वागलो नाही. पण आता मला माझ्या चुकांची भरपाई करायची आहे.
असं म्हणत युवानने त्याचे डोके त्याच्या आईच्या मांडीवर ठेवले आणि तो ढसाढसा रडू लागला. त्याच्या आईने त्याला माफ केले आणि त्याला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी युवान आणि त्याची आई वेदिकाच्या घरी तिला घेण्यासाठी गेले. त्यांनी पाहिले की वेदिका एका बाजूला शांतपणे बसली होती. कदाचित अचानक युवानला तिच्या समोर पाहून ती घाबरली असेल. युवानच्या आईने वेदिकाला धीर दिला आणि त्या म्हणाल्या, हे बघ वेदिका, युवान आता खरोखरच बदलला आहे. त्याने स्वतःच्या चुका स्वीकारल्या आहेत. युवानला तुझ्यासोबत त्याचे आयुष्य पुन्हा सुरू करायचे आहे आणि मला वाटते की तू युवानला एक संधी देऊन आमच्यासोबत परत यावं. वेदिकाने तिच्या नवऱ्याकडे आणि तिच्या सासूकडे शून्य नजरेने पाहिले, पण ती उत्तर देऊ शकली नाही. तिने त्यांना काहीच उत्तर दिले नाही आणि उठून ती तिच्या खोलीत निघून गेली. वेदिकाने आधीच ठरवले होते की ती कधीही त्या घरात परत जाणार नाही. पण तिच्या मागे खोलीत गेलेली तिची आई म्हणाली, वेदिका, तू जे काही निर्णय घेशील तो काळजीपूर्वक विचार करून घे. निर्णय घेताना एक गोष्ट लक्षात ठेव मुली, आपण ज्या समाजात राहतो तिथे जर मुलींना सासरच्या घरातून बाहेर पडण्यासाठी सांत्वन दिले तर हा समाज मुलीच्या आईवडिलांना जबाबदार धरतात. असो, तुला चांगलेच माहीत आहे की लोक मुलीसाठी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी कोणत्या प्रकारचे शब्द वापरतात. त्याचप्रमाणे जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला तरीही आपला समाज मुलीलाच जबाबदार धरतो आणि मग हा समाज मुलीला किंवा तिच्या कुटुंबाला शांतपणे जगू देत नाही. वेदिकाने युवानला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, पण तिच्या आईच्या शब्दांनी तिला पुनर्विचार करण्यास भाग पाडले. लग्नापूर्वी वेदिकाने तिच्या पतीसाठी खूप स्वप्न पाहिली होती, पण युवान तसा अजिबात नव्हता. युवान वेदिकावर अजिबात प्रेम करत नव्हता. प्रेमाच्या नावाखाली तो फक्त स्वतःसाठी फायदा करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने फक्त त्याच्या भावना थंड केल्या. युवानला घटस्फोट दिल्यानंतर वेदिका दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नव्हती, कारण युवानने तिला कोणाच्याही लायक सोडले नव्हते. एक आई ही स्त्रीसाठी सर्वात मोठी वरदान असते, पण स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी युवानने वेदिकाचे हे वरदान हिरावून घेतले होते. आई आणि सासूचे बोलणे ऐकल्यानंतर वेदिकाने तिच्या पतीला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. तिच्या सासूमुळे ती युवानसोबत घरी परतली. वेदिकाला वाटले की युवान पुन्हा एकदा तिच्याशी पूर्वीसारखंच वागेल. वेदिका तिच्या खोलीत शांतपणे बसली. तिला वाटले की जर युवानने तिच्याशी असे काही केले तर ती युवान तिचा नवरा आहे हेही विसरून जाईल. आज वेदिका रागाने भरली होती, पण जेव्हा युवान खोलीत आला आणि वेदिकाला त्याने इतके दुःखी बसलेलं पाहिलं तेव्हा तो तिच्या शेजारी येऊन बसला. तिचा हात धरला आणि त्याचे ओठ त्याने तिच्या हातावर ठेवले. युवान हळुवारपणे म्हणाला, वेदिका, मी कबूल करतो की मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे, पण आता मला खूप पश्चाताप होत आहे. तू म्हणायचीस वेदिका, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण आता मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा तू मला सोडून गेलीस तेव्हा मला असे वाटले की माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले आहे, पण आता मी तुला तू ज्या आनंदासाठी पात्र आहेस ते सर्व आनंद देईल. वेदिकाला विश्वास बसत नव्हता. युवान हे सर्व सांगत होता. थोड्या वेळाने युवान म्हणाला, चल वेदिका, लवकर तयार हो. आपण आज लाँग ड्राईव्हवर जाणार आहोत. आपण काही दिवस बाहेरच घालवूया. मी तुला शॉपिंगला घेऊन जातो. वेदिकाने सुरुवातीला नकार दिला, पण युवानच्या आग्रहानंतर ती होकार देत होती. तिला वाटलं युवान हे सर्व फक्त तिचं मनोरंजन करण्यासाठी करत आहे, पण आता हे रोजचंच होत होतं. युवान अनेकदा वेदिकाला भेटवस्तू आणून बाहेर घेऊन जायचा. वेदिकाने त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली होती. युवानला शेवटची संधी देण्यासाठी वेदिकाने त्याच्याबद्दलचा तिचा दृष्टिकोनही बदलला होता आणि याच काळात युवानने एकदाही वेदिकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही केला नव्हता. जर तो झोपेत असताना चुकून तिच्यावर हात ठेवत असे तर तो शुद्धीवर येताच लगेच बाजूला सरकत होता. युवानने स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि त्याचे परिवर्तनही दाखवले होते, पण जसे ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपटी नेहमीच वाकडी असते आणि जरी तुम्ही ती नळीत घातली तरी ती सरळ करता येत नाही, ती वाकडीच राहते. युवान कदाचित अशा स्वभावाचा माणूस होता आणि तो बदलणे जवळजवळ अशक्यच होतं. पण हळूहळू युवानचा स्वभाव पुन्हा अडकू लागला आणि त्याच्या सुप्त भावना त्याला वेदिकामध्ये सांत्वन मिळवण्यासाठी शक्य ते सर्व करण्यास उत्सुक करू लागल्या. एकीकडे युवानला स्वतःला सुधारणे आणि चांगली व्यक्ती होण्याचे वेश परिधान करणे सोपे नव्हते. दुसरीकडे युवानच्या मनात स्वतःचे मूल होण्याची इच्छा निर्माण होऊ लागली होती. जेव्हा त्याने त्याच्या चुलत भावांना आणि त्याच्या वयाच्या मित्रांना वडील होण्याची स्वप्न पाहताना पाहिले तेव्हा त्याला स्वतःचे मूल होण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागली होती. जेव्हा जेव्हा तो लोकांना आनंदी बातमी सांगताना पाहत असे तेव्हा त्याला मत्सर वाटायचा. एके दिवशी युवान घरी परतल्यावर
त्याने वेदिकाचा हात धरला आणि तिला म्हणाला, वेदिका, मला वाटते की तुझी तब्येत आता बरीच सुधारली आहे. आता मला माझ्या चुका कळल्या आहेत. म्हणूनच मी तुला माझ्या मुलाची आई बनवू इच्छितो आणि मी वचन देतो की यावेळी मी तुझी सर्वोत्तम काळजी घेईल. हे ऐकून वेदिकाचे भाव बदलले आणि ती म्हणाली, तुम्ही खूप उशीर केला इवान. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी पुन्हा कधीही आई होऊ शकत नाही. मी फक्त तुझ्या वापरासाठी एक साधन आहे. कृपया मी आई होण्याची अपेक्षा तू करू नकोस. हे ऐकून युवानचा चेहरा फिकट पडला आणि तो म्हणाला, नाही वेदिका, असे होऊ शकत नाही. मला मूल हवे आहे. तुला जे हवे ते कर. तुझ्या उपचार करण्यासाठी सर्वोत्तम डॉक्टर आण. पण मला मूल दे, आणि तेही 2 मुलं. वेदिकाला युवानच्या मानसिक स्थितीबद्दल शंका येऊ लागली होती. तिला आश्चर्य वाटले की तो कसा माणूस आहे जो एकेवेळी वेदिकाला मूल होण्यावरून त्रास देत होता आणि आता कोणत्याही किमतीत 2 मुलांची मागणी करत होता. युवान वेदिकाला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेला, पण डॉक्टरांनी असेही सांगितले की वेदिका कधीही आई होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा युवानच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की तो काही दिवस गप्प राहिला. पण नंतर हळूहळू वेदिकाबद्दल त्याचा दृष्टिकोन बदलू लागला. युवान प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून वेदिकाशी भांडायचा आणि तिला वांज असल्याचे टोमणे मारायचा. तो वेदिकावर हातही उचलायचा. या रोजच्या तणावामुळे त्याची आई अंथरुणाला खिन्न आणि नैराश्यात पडायची. आता वेदिकाला त्यांचीही काळजी घ्यावी लागत असे. कधीकधी वेदिका त्यांना जवळच्या बागेत राहण्यासाठी घेऊन जायची, तर कधीकधी ती त्यांच्यासोबत घरी बसूनच गप्पा मारायची. एके दिवशी युवान घरी आला आणि वेदिकाला म्हणाला, वेदिका, मी पुन्हा लग्न करणार आहे, कारण मला तुझ्यासारख्या वांज स्त्रीसोबत राहायचे नाही. हे ऐकून वेदिकाचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिने युवानच्या गालावर जोरात चापट मारली. मला माफ करा मिस्टर युवान कपूर, तुमचा बकवास इथे थांबवा. मला वांज म्हणणारे तुम्ही कोण आहात? जर मी आज वांज आहे तर ते फक्त तुमच्यामुळेच आहे. तुमच्यामुळेच मी आज या अवस्थेत आहे, नाहीतर मी अगदी ठीक होते. तुम्हाला माझा नवरा म्हणायला लाज वाटते मला. तुझ्यासारखा क्रूर माणसासाठी मी सर्वस्व गमावलं आणि आज तुम्हीच मला वांज असल्याचे टोमणे मारत आहात. गेल्या काही दिवसांपासून वेदिकाला दररोज मारणारा युवान त्याच्या तोंडावर चापट मारल्यामुळे तो इतका रागावला की त्याने वेदिकाला मध्यरात्री घराबाहेर हाकलून लावले आणि तो म्हणाला, माझ्या घरातून आत्ता निघून जा. मला तुझे तोंडही पाहायचे नाही. मी अशा मुलीशी लग्न करेन जी तुझ्यापेक्षाही सुंदर आणि सुशिक्षित असेल. ती माझ्या वारसालाही जन्म देईल. खूप रात्र झाली होती. कोणताही वाद न घालता वेदिका शांतपणे तिच्या आईवडिलांच्या घरी परतली. सकाळी युवानच्या आईला हे कळताच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. युवानला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला, पण तो त्यातून लवकरच बरा झाला. काही दिवसांनी युवानला त्याच्या मित्राच्या कुटुंबातील एक मुलगी आवडली, जी सुशिक्षित होती आणि वेदिकापेक्षा कितीतरी पटीने सुंदर होती. 3 महिन्यानंतर युवानने अंकिताशी लग्न केलं आणि तिला पत्नी म्हणून घरी आणलं. युवानने अंकितासोबत जे काही केलं ते वेदिकाशीही केलं, पण अंकिता खूप हुशार मुलगी होती आणि तिने हुशारीने युवानचं घर आणि त्याची सर्व मालमत्ता तिच्या नावावर केली होती. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांनी अंकिता गर्भवती झाली. तेव्हा युवान खूप आनंदी झाला. तथापि 5व्या महिन्यात युवान आणि अंकिताला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेला, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तिला जुळ्या मुली होणार आहेत. या मुलींबद्दल ऐकून युवान खूप संतापला. घरी परतल्यावर त्याने अंकिताला बेल्टने मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला विचारले, तुला मुली जन्माला घालण्याची हिंमत कशी झाली? मी तुला मुलं जन्माला घालायला सांगितले होते, बरोबर? मग या मुली कुठून आल्या? युवान जबरदस्तीने अंकिताला असे औषध देत होता ज्यामुळे तिच्या मुली या जगात येऊ नये. अंकिता औषध घेण्यास स्पष्टपणे नकार देत असताना युवान त्याच्या योजनेत यशस्वी झाला होता. याचा अंकिताला खूप धक्का बसला. सुरुवातीचे काही दिवस ती तिच्या मुलांसाठी दुःखाने रडली, पण नंतर जेव्हा युवानवरील तिच्या प्रेमाची जागा द्वेषाने घेतली तेव्हा तिने बदला घेण्याचा निर्णय घेतला. युवान अजूनही दररोज रात्री अंकितावर झडप घालत असे. वेदिकाशी जसं वागायचा तसंच तो तिच्याशी वागायचा. पण नंतर हळूहळू युवानची तब्येत बिघडत गेली. आता तो घरी आल्यावर त्याला झोप येत असे. युवान दररोज त्याच्या पत्नीशी प्रेम करण्याचा प्रयत्न करत असे, पण आता त्याची इच्छा कमी होत चालली होती. मग एक वेळ आली जेव्हा युवान फक्त सांगाड्यात बदलत गेला, तर अंकिता पूर्वीपेक्षा अधिकच सुंदर होत चालली होती. पण देवाने युवानच्या कृत्यांसाठी पुरेशी शिक्षा लिहिली नव्हती. काही दिवसांनी युवान ऑफिसमधून घरी परतत असतानाच त्याचा एक भयानक अपघात झाला आणि त्याला कमरेपासून खाली अर्धांगवायू झाला. त्याची अवस्था पाहून युवान अनेकदा ओरडायचा आणि रडायचा, पण आता त्याला ऐकणारं कोणीच नव्हतं. युवान अजूनही खूप रडत होता. त्याच्या अवस्थेबद्दल दया येत होती. तेव्हा अंकिता आली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याच्या शर्टचे बटणं लावताना ती म्हणाली,
तुला रात्रभर जे हवं ते करायला खूप आवडायचं ना, आणि तुला ते भेटायचं. पण तू आता तुझ्या पत्नींना दुखवल्याबद्दल आणि त्यांना वेदना होत असल्याचे पाहिल्याबद्दल तुला शिक्षा झाली आहे. पण देवाने तुला तुझ्या कृत्याची शिक्षा दिली आहे. वेदिका आणि माझ्यावर तू केलेल्या क्रूरतेची ही शिक्षा आहे. तू 2 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस आणि 3 न जन्मलेल्या मुलांचा खून केलास. तुला यापेक्षा वाईट शिक्षा हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही. देवाने कदाचित मला शिक्षा करण्याचा अधिकार लिहिला असेल. मी तुला ही शिक्षा देते. माझ्या आणि वेदिकाच्या मुलाला मारण्याच्या गुन्ह्याबद्दल आणि मला आणि वेदिकाला वेदना आणि त्रास दिल्याबद्दल आजपासून मी तुला नामर्द म्हणेन आणि तुला ते सहन करावं लागेल. कारण महिलांविरुद्ध गुन्हे करणारा माणूस पुरुष असूच शकत नाही. अरे, माणसं भित्री असतात, तुझ्यासारखी भित्री, असे म्हणत अंकिता तिची बॅग खांद्यावर टाकून बाहेर पडली. इवान ओरडत बेडवरून खाली पडला होता, पण आज त्याला आधार देणारं कोणीही नव्हतं. हे सर्व इवानच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. त्याच्यासाठी तो पात्र होता, कारण तो महिलांना त्याच्या सांत्वनाची वस्तू मानत होता. काही महिने गेले आणि वेदिकाच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडल्या. तिच्यासाठी लग्नाच्या प्रस्तावांचा वर्षाव होत होता. पण त्यापैकी एक अशी व्यक्ती होती जी वेदिकावर तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून प्रेम करत होती. पवन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेला होता आणि तो परत येईपर्यंत वेदिकाने युवांशी लग्न केले होते. वेदिकाच्या लग्नाची बातमी ऐकून पवनचे मन दुखावले होते. पण आता वेदिकाच्या घटस्फोटाची बातमी कळताच त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या आईला नात्याबद्दल चर्चा करण्यासाठी पाठवले. वेदिकाने सुरुवातीला लग्नाला स्पष्ट नकार दिला, परंतु तिच्या आईच्या समजुतीनंतर ती पवनला भेटण्यास तयार झाली. पवनसाठी वेदिका अजूनही लग्नापूर्वी जशी होती तशीच होती. वेदिकाने पवनला भेटून त्याला संपूर्ण सत्य सांगितले आणि ती पुन्हा कधीही आई होऊ शकत नाही असेही सांगितले. तरीही पवनने वेदिकाला स्वीकारले आणि म्हणाला, वेदिका, तुझ्यासोबत जे काही झाले ते तुझी चूक नव्हती. मग तू स्वतःला दोष का देत आहेस? वेदिका म्हणाली, पवन, मी आता आई होऊ शकले नाही तर तुझे कुटुंब मला स्वीकारेल का? हो वेदिका, माझ्या घरात फक्त मी आणि माझी आई राहतो आणि मला खात्री आहे की माझी निवड माझ्या आईचीच निवड असेल. या महिन्याच्या शेवटी योग्य शुभ तारीख शोधल्यानंतर वेदिका आणि पवनचे लग्न झाले. वेदिकाचा नेहमीच असा विश्वास होता की सर्व पुरुष युवांसारखेच असतात, पण पवनने तिला दाखवलेलं प्रेम आणि आदरामुळे तिचे विचार बदलले. ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात पडली. लग्नाच्या 1 वर्षानंतर तिची तब्येत अचानक बिघडली. पवन त्यावेळी शहराबाहेर होता, कारण तो एक वरिष्ठ सर्जन होता. अनेकदा गंभीर आजारांसाठी त्याला इतर शहरांमध्ये प्रवास करावा लागत असे. पवनच्या आईने विलंब न करता वेदिकाला रुग्णालयात नेले. काही चाचण्या केल्यानंतर डॉक्टर हसले आणि म्हणाले, अभिनंदन, तू आई होणार आहेस. हे ऐकून वेदिकाला क्षणभर विश्वासच बसला नाही. ती स्तब्ध झाली आणि तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. तिने डॉक्टरांना विचारले, पण हे कसे शक्य आहे? माझे रिपोर्ट्स वेगळे सांगतात. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, मी तुमचे सर्व रिपोर्ट्स पुन्हा तपासले आहेत. खरं सांगायचं तर विज्ञानानुसार हे शक्य नव्हतं, पण या जगात काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे आहेत. हा देवाचा चमत्कार समजा, कारण त्याच्या इच्छेसमोर काहीही अशक्य नाही. वेदिकाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने हात जोडून देवाचे आभार मानले. पवनला ही बातमी कळताच तो खूप आनंदी झाला. त्याने ताबडतोब रुग्णालयात फोन केला आणि त्याच्या आईला वेदिकाच्या तब्येतीची विचारपूस केली. घरी परतताच त्याचे डोळे त्याचं प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आले होते. त्याने वेदिकाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याला वाटले होते ते काही घडूच शकत नाही. 9 महिन्यानंतर वेदिकाने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्याचे डोळे वेदिकासारखे होते, त्याचे नाक पवनसारखे होते आणि त्याचा रंग दुधासारखा पांढरा होता. त्याचे केस पवनसारखे जाड आणि काळे होते. जेव्हा पवनने पहिल्यांदा आपल्या मुलाला आपल्या हातात घेतले तेव्हा त्याचे डोळे ओले झाले. त्याने प्रेमाने वेदिकाचा हात धरला आणि म्हणाला, तू माझी शक्ती होतीस आणि नेहमीच राहशील. आता आपला मुलगा आपलं जीवन आणखी सुंदर बनवेल. वेदिकाने हलकेसे स्मितहास्य करत विचार केला, आता मी पूर्ण झाले आहे. माझ्या जगात आता कोणतीही अपूर्णता नाही. आता त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेम, आदर आणि आनंदाचा प्रकाश आहे. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.